नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत खलबत्ता आपण अशा पद्धतीने कसा तयार करायचा, वापरण्या अगोदर त्याची जी खर असते ती कशी काढायची, जेणेकरून रोजच्या वापरासाठी आपण असा ट्रॅडिशनल खलबत्ता वापरू शकतो। तर स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ बघा, कुठेही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ समोर नेऊ नका, जेणेकरून तुमची कोणतीही स्टेप स्किप होणार नाही। तर चला आता तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीची पूर्ण खर असते आणि आपण जेव्हा त्यामधून हात फिरवतो आपल्याला छोटे छोटे असे दगड दिसतात बघा। तर हे साफ होणं खूप गरजेचे आहे, नाहीतर आपण यामध्ये जर काही वाटलं वगैरे तर त्यामध्ये दगड येऊ शकतात आणि भाजीमध्ये ना अशी तुम्हाला खरखर लागू शकते आणि ते पोटात सुद्धा जाऊ शकतं। सो अशा वेळेस तो व्यवस्थित साफ करणं आणि सीझन करणं खूप गरजेचा असतो। सर आपण इथे 4 स्टेप बघणार आहोत। तर चला, स्टेप नंबर फर्स्ट ती म्हणजे याची वॉशिंग करायची आहे। तर यामध्ये जे काही छोटे छोटे दगड असतात ते 30 ते 40% या स्टेपने निघून जातात आणि मग बाकीचे आपण ज्या स्टेप करणार आहोत त्याने जातात। तर जे काही दगड असतात छोटे छोटे एकदम खरखरीत हे असतो, तर घासणी घ्यायची, घासणीला साबण डिशवॉश लिक्विड लावायची काहीही गरज नाहीये, पण या घासणीला ऑलरेडी साबण लावलेलं होतं आणि थोडंसं राहतच ना आपल्या घासणीला। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित घासून घ्यायची आणि घासणी एकदम सॉफ्ट घ्यायची नाही। ही जी घासणी आहे बघा अशीच घासणी घ्यायची, म्हणजे जी खरखरीतपणा असतो तो निघण्यास मदत होते आणि स्वच्छ असा धुवून घ्यायचा। आता बघा माझा जो काही खलबत्ता आहे ना तो फक्त बाहेरच्या बाजूने खूप गुळगुळीत आहे, म्हणजे मला तिथं काहीच काम करायची गरज नाही। आतल्या साईडने खूप खरखरीत असा आहे। तुमचा बाहेरच्याही साईडने खरखरीत असेल तर तुम्हाला सगळ्या स्टेप ना बाहेरच्या साईडने सुद्धा फॉलो करायचे आहेत बघा। आता इकडे ना मी मूठ भरून ना तांदूळ घेतलेत। मी तांदूळ बिलकुल भिजवले वगैरे काहीच नाही, जे आपण रोजच्या वापरातले तांदूळ ते घेऊ शकतो। रेशनचे तांदूळ तुम्ही घेतले तरीही चालून जाते बघा। आणि हे तांदूळ मध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि यामध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे करत असताना जर तुमचा खलबत्ता हा बाहेरच्याही बाजूने खूप खरखरीत खडबडीत असेल तर तुम्हाला हा आधी तांदूळ जो आहे तो यामध्ये वाटून घ्यायचा आहे बघा। आता याची जी काही खलबत्त्याची प्रत्येक बाजू आहे किंवा प्रत्येक कानाकोपरा आहे त्यामध्ये हा तांदूळ घासला गेला पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची। म्हणजे फक्त अगदी मधल्या भागातच तुम्हाला हे घासत राहायचं नाही आहे, तर व्यवस्थितरित्या साईडने सुद्धा ते लागलं पाहिजे आणि जी मूठ आपल्या हातामध्ये आहे त्या मुठीला सुद्धा लागलं पाहिजे। जर तुम्ही व्यवस्थित बघितलं जी मूठ आहे ती फक्त माझी अर्धी खरखरीत आहे, अर्धी गुळगुळीत अशी आहे, त्यामुळे मी जिथे खरखरीत आहे फक्त तिथे हे लावून घेते आहे, बाकी ठिकाणी मला सीझन करायची गरज नाहीये। तो ऑलरेडी मी तसाच निवडला आहे। तुम्हाला हा खलबत्ता घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये मी दिलेला आहे फर्स्ट कमेंटमध्ये, किंवा एकदा डिस्क्रिप्शन तुम्ही नक्की चेक करा कमेंट ऐवजी, जेणेकरून तुम्हाला याची लिंक भेटेल किंवा मी डायरेक्टली प्रोडक्ट टॅग करून सुद्धा तुम्हाला देईल। तर या पद्धतीने थोडंसं पाणी टाकून आपल्याला ना पूर्ण तांदळाची पेस्ट करून घ्यायची आहे। पण जेव्हा आपण तांदळाची पेस्ट करतो ना तेव्हा तुम्हाला समजेल की हा तांदूळ काळपट तुम्हाला दिसेल, कारण यामध्ये जे छोटे छोटे दगड आहे ते निघण्यास मदत होतात बघा आणि जो खरखरीतपणा आहे तो सुद्धा व्यवस्थित निघण्यास मदत होते। जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने हे वाटता त्यानंतर त्याच्या मुठीला ना तुम्हाला हे पूर्ण तांदूळ घासून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने। आता तुम्ही हे करत असताना तांदूळ झाल्यानंतर पुन्हा ही स्टेप 2 ते 3 वेळेस फॉलो करू शकता, जर तुमचा खूप खरखरीत असा खलबत्ता असेल तर। याची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्हाला असं कचर कचर वाटत असेल ना खाताना वगैरे तर सेम पद्धतीने तुम्हाला 2 ते 3 वेळेस तांदूळ वाटून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा खरखरीतपणा पुन्हा निघून जातो। 5 ते 10 मिनिटं तांदूळ हे व्यवस्थित वाटायचे आणि बाहेरच्याही साईडने खूप खरखरीत असेल तर तिथे सुद्धा व्यवस्थित घासून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ पाण्याने बघा हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे। तुम्ही जेव्हा आता हे धुवून घेणार ना तेव्हा तुम्ही बघाल की याचा जो काही तुम्हाला असं एकदम खरबड लागत होता बघा, तर तिथे तुम्हाला खरबड तो लागेल, पण कुठेतरी त्यामधले जे छोटे छोटे दगड असतात ते निघण्यास मदत होते। तो खर जे पूर्ण असते ना ती खर निघण्यात बेसिकली खूप मदत होते। हा व्हिडिओ तर आपण शेवटपर्यंत बघणार आहोत, पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात। चला आता हे पाणी फेकून देऊयात आणि स्टेप नंबर 2 करायची आहे। इकडे तुम्हाला घ्यायचे आहे मेथीच्या काड्या किंवा कोथिंबीरच्या काड्या। ही जी स्टेप आपण फॉलो करतोय ही स्टेप 3 आहे आणि यासाठी आपण फॉलो करतोय, याने आपल्या खलबत्त्याचं निर्जंतुकीकरण होतं। हे तुम्हाला करायचंच करायचंय, याचं असं काही नाही की हे पूर्णच याची पेस्ट यामध्ये तयार झाली पाहिजे। याचा जो काही रस आहे तो आपल्या खलबत्त्याच्या पूर्ण आजूबाजूला कॉर्नरना लागला पाहिजे, म्हणून आपण ही स्टेप करतोय। माझ्याकडे मेथीच्या काड्या नव्हत्या म्हणून मी इकडे कोथिंबीरच्या घेतल्या। तुम्हाला जर मेथीच्या काड्या भेटल्या
तर मेथी नक्की घ्या, त्याने सुद्धा छान पद्धतीने निर्जंतुकीकरण होतं आणि ही स्टेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही तांदूळ हे 2 ते 3 वेळेस वाटून घेतले, त्यानंतर तुम्हाला ही स्टेप करायची आहे. म्हणजे जर यावरती जर काही जर्म्स वगैरे असतील, जंतू वगैरे असतील, ते निघण्यास मदत होते आणि ह्या खलबत्त्याचं व्यवस्थित असं निर्जंतुकीकरण होतं. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि एक सबस्क्राईब करणं माझ्यासाठी खूप खूप हेल्पफुल ठरतं. आणि खरंच जेव्हा तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला खरंच आवडला ना, तर प्लीज तुमच्या घरच्यांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा आता मी व्यवस्थित हे केलं आणि आता आपल्याला हे चहू बाजूंनी धुवून घ्यायचं आहे. आणि याचं बघा आता हे निर्जंतुकीकरण झालेलं आहे. ही स्टेप 3 आपण यामध्ये केलेली आहे आणि व्यवस्थितरित्या हा 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचा आहे आपल्याला. असं केल्यामुळे आपला जो काही खलबत्ता आहे त्याची खर आता ही बऱ्यापैकी निघून गेलेली आहे. म्हणजे आता हा रेडी झालेला आहे वापरण्याकरिता. त्यानंतर स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे बघा. पण तरी सुद्धा आपल्याला अजून 2 स्टेप करायचे आहेत. त्यापैकी एक स्टेप तुम्ही स्किप केली तरीही चालेल, पण मी पुन्हा 2 स्टेप करणार आहे जेणेकरून एकदाच आपण हा व्यवस्थित तयार करायचा आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा जेव्हा आपण वाटायला घेऊ तेव्हा आपल्याला त्यामध्ये असं दगड वगैरे काही जाणवणार नाही, खर जाणवणार नाही. त्यानंतर काय करायचंय तर खोबरं घ्यायचं आहे. खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलाय. आता हे खोबरं ना तुम्ही जाळून सुद्धा घेऊ शकता आणि ही स्टेप तुम्ही खरं तर स्किप सुद्धा करू शकता. पण जर केली ना तर छान असं याला सीझनिंग होऊन जातं आणि हा खोबरं जे आहे ते जाळून घेतलं तर ते पटकन कुटल्या जातं. आता आपण खोबरं का घेतलं तर खोबरं घेतल्यानंतर तुम्ही बघाल जेव्हा आपण खोबरं यामध्ये कुटतो तर खोबऱ्याचं तेल हे बाहेर निघतं आणि हेच आपल्या खलबत्त्याला सीझन करतं. या 4ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर तुम्हाला एक खोबऱ्याची स्टेप करायची नसेल तर मी पुढची स्टेप तुम्हाला सांगणार आहे. पण आता खोबरा जे आहे ते आपण आतल्या साईडने कुटतो त्यामुळे त्याचं तेल ना बाहेरच्या साईडने लागत नाही. सो अशा वेळेस तुम्हाला स्टेप 5 करायची आहे. आता हे जे खोबरं आहे हे व्यवस्थित कुटल्यानंतर व्यवस्थित सगळ्या बाजूंनी त्याचं तेल लावायचं आहे. आपल्याला हाताने लावायचं आहे आणि अशा पद्धतीने कुटत राहायचं आहे. म्हणजे पूर्ण तेल आपल्या खलबत्त्याला लागतं आणि आपला खलबत्ता हा व्यवस्थितरित्या सीझन होऊन जातो. जर तुम्ही हे स्टेप फॉलो केली नाही आणि तुमचा खलबत्ता हा बाजूच्या म्हणजे बाहेरच्या साईडने सुद्धा खूप खरखरीत असेल तर ही स्टेप तुम्हाला मॅन्डेटरी करायची आहे. तेल घ्यायचं आणि तेलाने तुम्हाला सीझनिंग करायचंय. जे भाजी करण्यासाठी तेल वापरता तुम्ही बस त्याच तेलाचा तुम्हाला वापर करायचा आणि हे तेल तुम्हाला आतून बाहेरून खलबत्त्याला लावायचं आहे. जेव्हा तुम्ही याला तेल लावता बिलकुल तुम्हाला असं वाटत असेल की एक्स्ट्रा तेल झालं, टेन्शन घ्यायचं नाही. याला आता 1 दिवस पूर्ण तसंच ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही हा खलबत्ता वापरण्यासाठी रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही खलबत्ता घेतला असेल, दगडाचा खलबत्ता घेतला असेल तर तो असाच सीझन करा. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तो सुद्धा तुम्ही सेम पद्धतीने सीझन करू शकता आणि तुमच्याकडे जर जातं असेल तर ते सुद्धा तुम्ही सेम पद्धतीने तुम्हाला सीझन करून ठेवायचं आहे. म्हणजे दगडाच्या कोणत्याही गोष्टी असेल त्या फार खरखरीत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सीझन करायच्या. एकदा केल्या की फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात, जास्त लागत नाही आणि हा आपला आता लाईफ टाईमची बचत झालेली आहे आणि लाईफ टाईम वापरण्यासाठी उपयोगी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट